सूर्यवंशी सर नैसर्गिक शेती करतात. सुभाष पाळेकर सरांची जी नैसर्गिक शेती आहे त्या शेतीचं या ठिकाणी पालन केलं जातं. तर ही नैसर्गिक शेती ती कशी करतात, हा प्लॉट किती महिन्याचा आहे, कशी लागवड केली आहे, वाण सांगायचं असेल तर सांगू शकता. आणि तुमच्याकडूनच घेतलेलं बियाणं आणि कधीची लागवड आहे, कितीचं अंतर आहे, आणि नैसर्गिक शेती करताना यांना काय अडचणी आल्यात आणि काय फायदे झालेत, किंवा त्यांनी हा प्लॉट कशा पद्धतीने मेंटेन केला आहे, किती खर्च आला हे त्यांच्याकडून आपण ऐकूया. दीपक सर, तुम्ही सांगा लागवडीचं अंतर वगैरे सगळ्या गोष्टी. लागवडीचं अंतर मी 12 बाय 5 घेतले, +1 घेतलेलं आहे. 12 बाय 5 +1. हां, +1 असं अंतर ठेवलेलं आहे. मी आतापर्यंत त्याला दर 15 दिवस, 16 दिवस, 20 दिवस असं याच्याने जीवामृत मारतोय. फक्त ड्रिंचिंगमधून आणि फवारणीतून, वरून ड्रिंचिंग करून आणि फवारणी करून असंच मारलेलं आहे त्याला. आतापर्यंत रासायनिक खत वगैरे कुठल्याही प्रकारचं दिलेलं नाही. 7 जूनची लागवड आहे. 7 जूनची. हो, मागे तेव्हा एकदा आड्या पडल्या ना, त्यानं पूर्ण त्याला म्हणजे कट करून घेतलं नाविलाजाने, म्हणजे पूर्ण दांडी संबत ते पूर्ण कट झालं असं, खराब झालं असं, म्हणून त्याला 6 महिने झाले. 6 महिने झाले. नाही, 4 महिने. 4 महिने 5 कंप्लीट झाले, 6वा लागलाय. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. आणि याला काहीच रासायनिक खत दिलेलं नाहीये, काहीच नाही, बिलकुल कसलीच रासायनिक फवारणी केलेली नाहीये. नाही. आणि याच्या अगोदर पण जमिनीमध्ये 2 वर्षापासून रासायनिक नाही जे. याच्या अगोदर पण याला नाही जे. हां, 3 वर्ष जमिनीवर असं नाहीये, जमिनीमध्ये पण रासायनिक नाही अगोदर पण, 2 वर्ष अगोदर. म्हणजे तुमचा खर्च काही झालेला नाही, खर्च काही झालेला नाही. जीवामृताचा जो काही खर्च आला तेवढाच खर्च. फक्त याच्या बियाणाचे 2 सांगितलं ते नुवाना आणि ज्या साधी होती म्हणून माझ्याकडे ते आपला दशपणे अर्क तयार न होता म्हणून नुवार आणि साप पावडर मारलं होतं. मग इमर्जन्सी म्हणून मारावं लागलं. इमर्जन्सी म्हणून आणि ह्युमिक पण दिली होती, म्हणजे त्या छाटणी झाली त्या मुळा हे होण्यासाठी थोडं ह्युमिक पण दिलं त्यावेळेस, आणि साप पावडर आणि नुवांची फवारणी केली. तेवढंच केलेलं आहे. खर्च पाळेकर सरांनी जे सांगितलेल्या गोष्टी आहेत बऱ्याचशा, त्यातल्या कोणकोणत्या गोष्टी तुम्ही वापरल्या जातात? त्याच्यापैकी मी आता म्हणजे दशपर्णी केलेलं नव्हतं, फक्त जीवामृतच मारतोय फक्त फवारणीला आणि ड्रिंचिंगला पण दोघं वेळेस तेच वापरतो. गंजीवामृत. दुसरं काही करत नाही तुम्ही? एकदा गंजीवामृत दिलेलं आहे, दुसरं काहीच नाही. गंजीवामृत म्हणजे गायचं शेण. 4 दिवसाचं आपल्याला 5 महिन्याचं झाड आहे. 4 महिने. थोडं बघा, 5 महिने झाड झाले आणि इथं आपल्याला कळ्या दिसत आहेत. कळ्याचे थोडे शूट्स आलेले आहेत बऱ्याच ठिकाणी. तरी आता याची खत करायचं का आता? म्हणजे बाकी त्यांचे केले गेलेले आहेत, बाकी ते राहिलेले. आता कळ्या असताना शेंडा छाटणी करायची का नाही करायची हा मुद्दा येतो. आता आपण शेंडा चेक करूया. हे जे दिसतंय मला, हे कळ्याचे फुटवे आहेत. कड्याचे फुटवे, बगल फुटा जे आहे ते कळ्याचे आहेत. कड्याचे आहेत. ही बगल फुट कळायचे, ही बगल फुट कळायचे. ही कशी ओळखायची? बारीक बारीक मणीसारखं. हे बघा इथे दिसेल तुम्हाला, हे बारीक 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 मणीसारखं गोल गोल दिसते. आणि असे बारीक बारीक त्रिशूलासारख्या रेषा सुद्धा आलेल्या आहेत त्याला, म्हणजे आपल्या कड्याचे. हे कळ्याचे फुटवे असतात, पानाचे फुटवे वेगळे असतात. तर ही कळीचा फुटवा, हा कळीचा फुटवा, हा कळीचा फुटवा, हा शेंडा आहे. मग अशा वेळेस शेंडे कट करायचे का नाही? हा जो दिसतोय हे पकडा की इकडे बघा, हा जो आहे हा शेंडा आहे. हा शेंडा कट करायचा का नाही करायचा? तर मी म्हणले कट करा. कसा करायचा? आता ही जी बगल फूट आहे, ही जी बगल फूट दिसते मला, ही कळायची आहे बारीकशी. आपला हा शेंडा कट करायचा आहे, ठीक आहे. पण झाड हे जर डोक्याच्या वर असेल तेव्हाच हा शेंडा कट करायचा. डोक्यापर्यंत किंवा डोक्याच्या खाली झाड असेल तर शेंडा कट करू नका फुलोरा अवस्थेमध्ये. हा बघा इथं बघा तुम्ही आता आपली एक फांदी राहील बुवा, कट केला तर आपली एक ही वाचेल, ही बगल फूट राहील, ही बगल फूट राहून जाईल. मग त्याच्याकरता आपण एवढा कट करायचा, म्हणजे एक वाचेल. आणि इथून जर केला असता तर एक ब्रँचेस आम्ही काय केलं असं केलं. इथं आता भाजीपाला कोबी आहे, मेथी आहे, शेवपालक आहे आणि परत पोकळा आहे. देश की आपण पण चांगलं खायचं, दुसऱ्याला पण चांगलं खाऊ घालायचं. गावातून विकतो ना, गावातून विकतोय. तर यांनी वांगी, पालक, शेपूची भाजी, अजून शेपू, म्हशी, शेपू, गावरा, गोबी आहे, राईट. तर अशा पद्धतीचे आंतरपिकं यांनी शेवग्यामध्ये घेतलेत आणि शेवगा सुद्धा पूर्ण नैसर्गिक पद्धतीने केलेला आहे. तर जे मित्र नैसर्गिक पद्धतीने शेवगा शेती करू इच्छितात किंवा करत असतील तर त्यांनी दीपक सूर्यवंशी यांना, सूर्यवंशी ना, हां, तर दीपक सूर्यवंशी यांना फोन करा
तुमचा एक ग्रुप तयार करा जे नैसर्गिक पद्धतीने शेती करतात. एकमेकाला सहाय्य करा, एकमेकाला मदत करा की मी अशा पद्धतीचा प्रयोग केला, यांनी फरक पडला, यांनी फरक नाही पडला. नैसर्गिक शेतीबद्दल जे काही तुमच्या माहितीची देवाणघेवाण होईल त्याने पाळेकर सरांनी जी कन्सेप्ट आणि एकामुळे दुसऱ्याचा फायदा होईल, दुसऱ्यामुळे तिसऱ्याचा फायदा होईल. मी फक्त शेवगा शेतीबद्दलच बोलतो. शेवगा शेती करत असताना रासायनिक करायची, जैविक करायची, नैसर्गिक करायची, सेंद्रिय करायची, कशी करायची ही ज्याची त्याची पद्धत असते, ज्याची त्याचा आवड असते. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर गरज वाटली नाशक वगैरे मारायची गरज असेल तर मारायचं, नाही तर नाही. पण आता तुम्ही त्या सरांचा पहिला रासायनिक केलेलं आहे आणि याच्यात तुम्हाला काही कसा फरक वाटतो? तुम्ही बरेचसे वेगवेगळे फिरून येतात. तुमची लागवड सेम तारखेला झालेली आहे. 7 जून 4 महिने जाऊन आता 5वा लागला. 1 महिन्याचा फरक आहे. महिन्याभरात कटिंग सारखीच झाली आहे, जवळजवळ 2-4-8 दिवस कमी जास्त असतील फक्त. यांनी जो छाटलाय तसा हा छाटलेला दिसत नाही. तसा हो, पूर्ण छाटलेला आहे तसा हा आपण संपूर्ण हो. बघा तुम्ही त्याचे फुटवे बघा ना, म्हणजे तुमचा जो प्लॉट आहे ना मला तो अनइक्वल दिसतोय. अनइक्वल म्हणजे काही झाडं खूप चांगली वाढलेत, हो काही झाडं वाढलेली नाहीये. हा मग इक्वल झाडं होते. आता तो रासायनिक आहे हा नैसर्गिक आहे, याच्या मला काय फरक जास्त फुलं हो इथल्यापेक्षा. बरोबर. इथं आहेत कळी अवस्थेमध्ये झाडं आहेत, हो. इथे व्हिजिटिव्ह ग्रोथ चांगली आहे, तिथे व्हिजिटिव्ह ग्रोथ चांगली होती. बरोबर. पण फुलांची जी कंडिशन मला प्रॉब्लेम नाही. पाण्यात थोडं ताण द्या. पाण्यात- हे भाजीपाल्यामुळे होऊ शकतं की याच्यामुळे थोडं- दिलं गेलं त्याला पाणी. पाण्यात थोडं ताण द्या, कारण तुमच्या कळ्या दिसत आहेत मला. खड्या दिवसात हो. प्लॉट चांगला आहे, नैसर्गिक पद्धतीने मेंटेन केला आहे आणि यांनी कुठलेच रासायनिक खतं वापरलेली नाही. त्याचा खर्च जो आहे तो कमी झालेला आहे. हा. यांनी फक्त जीवामृत आणि घनजीवामृत याच गोष्टीचा वापर केला आहे.